Hello and welcome to another lecture of halogen derivatives class 12 chemistry. मागील लेक्चरमध्ये आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय हे डिस्कस केलेलं होतं आणि ह्या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपण वेगवेगळ्या कंपाऊंडच्या संदर्भात ॲप्लाय करू शकतो. मग आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीवर एखादा क्वेश्चन असू शकतो की डिस्कस द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ सम ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. मग आता कोणते ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत तर तुम्हाला माहिती आहे, लॅक्टिक ॲसिड आहे, 2-क्लोरोब्युटेन आहे, ग्लुकोज आहे. यापैकी एखाद्याचं यातल्या जनरली लॅक्टिक ॲसिड किंवा 2-क्लोरोब्युटेन यांची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी डिस्कस करा असा क्वेश्चन असतो. म्हणजे आपण पहिल्यांदा क्वेश्चन पाहूया, म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला पॉईंट्स काय घ्यायचे हे लक्षात येईल. डिस्कस द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ॲसिड घेऊ पहिल्यांदा आपण. लॅक्टिक ॲसिड आणि सेम लॅक्टिक ॲसिडमध्ये आपण जशी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी डिस्कस करणार आहोत त्याच पद्धतीनं 2-क्लोरोब्युटेनची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला डिस्कस करायची आहे. सेम पॉईंट्स त्याच्यामध्ये असणार आहेत, फक्त स्ट्रक्चर जे आहे लॅक्टिक ॲसिडच्या ऐवजी 2-क्लोरोब्युटेनचा आपल्याला वापरावं लागेल. लॅक्टिक ॲसिड, द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ॲसिड. फर्स्ट याच्यामध्ये आपण लॅक्टिक ॲसिडचा फॉर्म्युला लिहिला पाहिजे. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ लॅक्टिक ॲसिड इज. लॅक्टिक ॲसिडमध्ये एक मिथाइल ग्रुप असतो, एक कार्बन आहे, त्याला एक हायड्रोजन अटॅच असतो, त्यानंतर त्याच कार्बनला एक OH ग्रुप अटॅच असतो आणि त्याच कार्बनला एक COOH ग्रुप अटॅच असतो. म्हणून लॅक्टिक ॲसिडचा फॉर्म्युला CH3 CHOH COOH. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवण्यासाठी त्या मॉलिक्यूलमध्ये ॲटलिस्ट 1 असिमेट्रिक कार्बन ॲटम असला पाहिजे. त्यामुळे पुढचा पॉईंट आपण पाहूया. प्रेझेन्स ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजेच आपण म्हणू शकतो कायरल सेंटर. त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. कायरल सेंटर आहे का नाही हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहिलं पाहिजे, कारण कायरल सेंटर असेल तरच तो कंपाऊंड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतो. मग जेणेकरून लॅक्टिक ॲसिड हा ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी त्याची आपल्याला डिस्कस करा म्हटलेला आहे, म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये एक तरी असिमेट्रिक कार्बन ॲटम असलाच पाहिजे. मग आपण इथं पाहू शकता फॉर्म्युला जर आपण त्याचा ड्रॉ केला लॅक्टिक ॲसिडचा CH3 CHOH COOH CH3 CHOH COOH. आता याच्यामध्ये हा जो सेंट्रल कार्बन ॲटम आहे, हा कार्बन ॲटम 4 वेगवेगळ्या ग्रुप्सनं जॉईन आहे, म्हणजेच हा कार्बन ॲटम असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. म्हणजे या मॉलिक्यूलमध्ये एक असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. का बरं असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणतो, तर हा कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटम्सना किंवा ग्रुप्सना जॉईन आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो इन लॅक्टिक ॲसिड द सेंट्रल कार्बन ॲटम is bonded to 4 different groups. like कोणकोणते ग्रुप आहेत ते CH3 H
OH and COOH. लॅक्टिक ॲसिड मधला हा सेंट्रल कार्बन ॲटम 4 वेगवेगळ्या ग्रुप्सना अटॅच आहे. Therefore lactic acid contains one asymmetric carbon atom. That contains one asymmetric carbon atom. मग आता एक असिमेट्रिक कार्बन ॲटम असेल तर या मॉलिक्यूलच्या दुसरी कंडिशन आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीसाठी, या मॉलिक्यूलच्या 2 आयसोमर्स असले पाहिजेत जे एकमेकाचे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असणं आवश्यक आहे. त्यामुळे नेक्स्ट पॉइंट, 2 नॉन सुपर इम्पोजेबल mirror images. लॅक्टिक ॲसिडचा फॉर्म्युला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. हा लॅक्टिक ॲसिडच्या आपण जर मिरर इमेजेस ड्रॉ केल्या तर त्या नॉन सुपर इम्पोजेबल आहेत का हे बघणं आवश्यक आहे. ह्याची मिरर इमेज आता मी ड्रॉ करतो. CH3 COH H अँड COOH. आता हे स्ट्रक्चर फर्स्ट जे आहे, स्ट्रक्चर 1 याला आपण म्हणूया, अँड दिस इज युअर स्ट्रक्चर 2, फर्स्ट अँड सेकंड स्ट्रक्चर. हे दोन्ही स्ट्रक्चर्स जे आहेत ह्यांच्या हे एकमेकावर जर ठेवायचा प्रयत्न केला तर ते एकमेकावर सुपर इम्पोज होत नाहीत. म्हणजे याचा अर्थ याच्या लॅक्टिक ॲसिडच्या 2 नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत विच आर ऑप्टिकल आयसोमर्स. आता 2 मिरर इमेज म्हणजे याचे 2 आयसोमर का आहेत, तर याच्यामध्ये एकच असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. त्यामुळे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं, नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम जेवढे आहेत त्याला आपण जर n म्हटलं आणि 2n म्हणजे 2n. आता इथं एक असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे त्यामुळं n ची किंमत झाली 1. 2n दॅट इज 2(1) दॅट इज इक्वल टू 2. म्हणजे याचे 2 ऑप्टिकल आयसोमर्स आहेत विच आर मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. लॅक्टिक ॲसिड contains one asymmetric carbon atom. Therefore it has 2n that is equal to 2(1). यांची किंमत आपण 1 का घेतली तर याच्यामध्ये एक असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे त्यामुळं n ची किंमत आली 1. 2(1) दॅट इज इक्वल टू 2. लॅक्टिक ॲसिड कंटेन्स 1 असिमेट्रिक कार्बन ॲटम. देअरफॉर n ची व्हॅल्यू आली 1. त्यामुळे 2(n) दॅट इज इक्वल टू 2(1) इज इक्वल टू 2. ऑप्टिकल आयसोमर्स विच आर non superimposable mirror images of each other. These 2 isomers are non superimposable mirror images of each other. Now हे 2 पॉइंट आपल्याला पहिल्यांदा एक्सप्लेन केले पाहिजेत की मॉलिक्युलर फॉर्म्युला जो लॅक्टिक ॲसिडचा आहे तो पहिल्यांदा लिहायचा CH3 CHOH COOH. मग हा ऑप्टिकल आयसोमेरिझम का दाखवतो तर याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम असला पाहिजे म्हणजेच कायरल सेंटर असलं पाहिजे. त्यामुळे फर्स्ट पॉईंट प्रेझन्स ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम दॅट इज कायरल सेंटर. फॉर्म्युला ड्रॉ करा. सेंट्रल कार्बन ॲटमकडे पहा.
This in lactic acid, the central carbon atom is bonded to 4 different groups like CH3, H, OH, COH, and therefore it contains one asymmetric carbon atom. And if त्यानंतर asymmetric carbon atom आणि पुन्हा नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस असणं पण आवश्यक आहे. त्यामुळं सेकंड पॉईंट 2 नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस. हेच लॅक्टिक ॲसिडचा फॉर्म्युला काढायचं, त्याची मिरर इमेज काढली की हे दोन्ही भाग एकमेकावर सुपरइम्पोज होत नाहीत. म्हणजे आपल्या हाताच्या दोन तळ हातांच्या इमेजेस आपण जर पाहिल्या, एकावर एक ओव्हरलॅप करायचा प्रयत्न केला तर ते एकमेकावर ओव्हरलॅप होत नाही आहेत. तशा नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस हा मॉलिक्यूल तयार करतो. मग किती तयार करतो, म्हणजे किती आयसोमर दाखवतो हे आपल्याला काढायचं असेल तर त्यातल्या असिमेट्रिक कार्बन ॲटमची संख्या पाहिजे. असिमेट्रिक कार्बन ॲटम किती आहे तर एकच आहे. त्यामुळे आपण म्हटलं लॅक्टिक ॲसिड कंटेन्स वन असिमेट्रिक कार्बन ॲटम, देअरफोर इट शोज और इट हॅज 2n that is equal to 2:1 that is equal to 2 ऑप्टिकल आयसोमर्स विच आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर. ह्या दोन मिरर इमेजेस आहेत. आता यापैकी एक ऑप्टिकल आयसोमर जो आहे हा प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईटला राईट हँड साईडला रोटेट करेल, त्याला आपण म्हणतो डेक्स्ट्रो फॉर्म किंवा डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि एक फॉर्म जो आहे तो प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईटला लेफ्ट हँड साईडला रोटेट करेल, त्याला आपण म्हणतो लिव्हो रोटेटरी. म्हणजे नेक्स्ट पॉईंट आपल्याला घ्यावं लागेल, यापैकी एक लिव्हो रोटेटरी असणार आणि एक डेक्स्ट्रो रोटेटरी असणार. त्यामुळे थर्ड पॉईंट विल बी फोर्थ पॉईंट काय असेल तर लिव्हो रोटेटरी फॉर्म कोणता आणि डेक्स्ट्रो रोटेटरी कोणता. त्यामुळे फोर्थ पॉईंट डेक्स्ट्रो फॉर्म दॅट इज पॉझिटिव्ह फॉर्म, ओके, और इट मे बी कॉल्ड ॲज डी फॉर्म असं आपण त्याला म्हणतो. मग डी फॉर्म कोणता असेल तर यापैकी स्ट्रक्चर 1 हा जर प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईटला राईट हँड साईडला रोटेट करत असेल तर तो डी फॉर्म असणार आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो स्ट्रक्चर 1 रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट टू द राईट हँड साईड. RHS राईट हँड साईडला रोटेट करतो म्हणजेच क्लॉकवाईज रोटेशन करतो, म्हणून आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया क्लॉकवाईज. दिस स्ट्रक्चर 1 रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स राईट हँड साईड. देअरफोर इट इज कॉल्ड डेक्स्ट्रो फॉर्म और सिंपली डी फॉर्म. Now LIVO rotatory or LIVO form, that is negative form or minus form, or it may be called as L form. आता L form काय असेल तर स्ट्रक्चर 1 जर प्लेन पोलराइज लाईटला राईट हँड साईडला रोटेट करत असेल तर डेफिनेटली स्ट्रक्चर 2 विल रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स लेफ्ट हँड साईड. So structure 2 rotates the plane of plane polarized light, in short आपण PPL लिहू शकतो, to the left hand side, that is anti-clockwise. Therefore it is called as L form or LIVO form or minus form. आता हे दोन्ही स्ट्रक्चर्स जर इक्वल अमाऊंटमध्ये आपण मिक्स केले आणि त्याच्यामधून प्लेन पोलराइज लाईट पास केली तर प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईटचं रोटेशन
हे राईट हँड साईडला पण होत नाही आणि लेफ्ट हँड साईडला पण होत नाही, ॲज इट इज राहतं. कारण इक्वल फॉर्म जर घेतले तर त्याच्यामधला डी फॉर्म राईटला रोटेट करण्याचा प्रयत्न करेल, त्याच वेळेला एल फॉर्म त्या लाईटच्या प्लेनला लेफ्टला रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. जेवढा डी फॉर्म राईटला ओढेल तेवढाच एल फॉर्म लेफ्टला तो रोटेट करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळं त्यांचं इक्विमोलर मिक्सचर म्हणजे इक्वल अमाऊंटमधलं मिक्सचर जे आहे हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असणार. त्यामुळे लास्ट पॉईंट, रेसेमिक मिक्सचर or it is called as DL form or it is plus minus form असं त्याला म्हटलं जातं. तर याच्यामध्ये आपण इक्वल अमाऊंट ऑफ डी फॉर्म आणि एल फॉर्मचा वापर करतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो इक्विमोलर मिक्सचर ऑफ डी फॉर्म and L form together gives racemic mixture. It gives a racemic mixture which is optically inactive. It is सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, it is optically inactive. This form is optically inactive. हा इनॅक्टिव्ह का आहे तर जेवढा डी फॉर्म त्या प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईटला राईटला रोटेट करण्याचा प्रयत्न करेल तेवढाच एल फॉर्म त्याला लेफ्टला रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. ह्याला म्हणतात एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. त्यामुळे रिझन लिहूया ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. This is all about the optical activity of lactic acid. अशा पद्धतीनं आपण लॅक्टिक ॲसिडची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी डिस्कस करू शकतो. असाच क्वेश्चन 2-क्लोरोब्युटेनच्या बाबतीत सुद्धा येऊ शकेल. मग त्यावेळेला 2-क्लोरोब्युटेनची जर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी डिस्कस करा असा जर क्वेश्चन असेल तर इन्स्टेड ऑफ लॅक्टिक ॲसिड जस्ट रिप्लेस इट बाय 2-क्लोरोब्युटेन. फक्त 2-क्लोरोब्युटेन त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला रिप्लेस केला तर सगळे पॉईंट जवळजवळ सेमच असतील. सो द नेक्स्ट वी हॅव टू डिस्कस द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ 2-क्लोरोब्युटेन. नाव द फर्स्ट पॉईंट विल बी सेम ॲज इट इज. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ 2-chlorobutane is CH3 CH Cl C2H5. 2-क्लोरोब्युटेनचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण लिहिला. आता याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे का हे आपल्याला चेक करणं आवश्यक आहे. तर नेक्स्ट पॉईंट विल बी presence of asymmetric carbon atom, that is chiral center. This is the basic condition for the compound to be optically active. So we have to check whether there is a presence of asymmetric carbon atom or not. Structure आपण ड्रॉ करूया. CH3 CH Cl C2H5. टोटल 4 कार्बन ॲटम आहेत. 1 2 3 4. ओके, इथे आपण हे स्प्लिट करून CH2 CH3 सुद्धा लिहू शकलो असतो, पण मग त्यावेळेला तो ग्रुप आपल्या लक्षात यायला पाहिजे. दॅट इज CH2 CH3 म्हणजेच आपण एकत्रित लिहिलेला आहे C2H5. आता ह्या सेकंड कार्बन ॲटमला जर आपण पाहिलं तर त्याला एक मिथाईल ग्रुप अटॅच आहे, एक हायड्रोजन अटॅच आहे, एक क्लोरीन आहे आणि एक इथाईल ग्रुप आहे. म्हणजे याच्यामध्ये या सेकंड कार्बन ॲटमला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच आहेत. म्हणजे हा कंपाऊंडमध्ये सुद्धा
एक असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो इन 2-chlorobutain किंवा 2-chlorobutain contains one किंवा an asymmetric carbon atom which is attached to 4 different groups लाईक कोणकोणते ग्रुप आहे तर एक आहे मिथाइल ग्रुप, एक आहे हायड्रोजन, एक आहे क्लोरीन आणि एक आहे इथाइल ग्रुप. आणि एक असिमेट्रिक कार्बन ॲटम ह्याच्यामध्ये असल्यामुळे हा कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह असणार आहे. आता दुसरी कंडिशन आहे की याच्या 2 नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस असल्या पाहिजेत जे एकमेकाचे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. त्यामुळे आपण म्हणू शकतो 2 नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस ह्या मॉलिक्यूलच्या आपण 2 मिरर इमेजेस काढू शकतोय ज्या एकमेकावर ओव्हरलॅप होणार नाही आहेत किंवा सुपरइम्पोज होणार नाही आहेत. अशा इमेजेस तयार होतात काही पाहूया. CH3 CHCl C2H5. If mirror is placed over here, this is structure number 1. त्याची मिरर इमेज असे असेल Cl CH CH3 and here it is C2H5. ह्या दोन्ही इमेजेस ज्या आहेत ह्या एकमेकावर ठेवायचा प्रयत्न केला तर CH3 वर CH3 ओव्हरलॅप होईल, C2H5 वर C2H5 ओव्हरलॅप होईल, पण क्लोरीन हा हायड्रोजन ओव्हरलॅप होईल आणि हा हायड्रोजन ह्या क्लोरीनवर ओव्हरलॅप होईल. म्हणजे याचा अर्थ ह्या एकमेकावर परफेक्टली सुपरइम्पोज होत नाहीत. म्हणजेच याच्या 2 नॉन सुपरइम्पोज होत नाहीत म्हणून आपण म्हटलं नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस असू शकतात आणि तेच त्याचे 2 ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. आता 2च का आहेत तर त्याच्यामध्ये एक असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. त्यामुळे नेक्स्ट पॉईंट विल बी 2-chlorobutane contains 1 asymmetric carbon atom, 1 asymmetric carbon atom, and therefore the value of N will be 1 because 2-chlorobutane contains 1 asymmetric carbon atom. Therefore it has 2 raised to n, that is equal to 2 raised to 1, that is equal to 2 optical isomers which are non-superimposable mirror images of each other. Now, if the structure 1 rotates the plane of plane polarized light towards right hand side, it is called as dextroform. If the structure 2 rotates the plane of plane polarized light towards left, it is called as leoform. So the next point will be dextrorotatory form and levorotatory form. Dextroform, that is also called as plus form or it is called as D form. If structure 1 rotates the plane of plane polarized light to right hand side, that is clockwise,
it is called D-form. And if the structure 2 rotates the plane of plane polarized light towards left hand side, then it is called as LEVO form. So the fifth point will be LEVO form, that is negative form or L form. If structure 2 rotates the plane of plane polarized light to left hand side, that is anti-clockwise, it is called L form. And now the last point, as we know, it is about racemic mixture. Equimolar mixture of D form and L form together, when it is mixed, forms or gives racemic mixture, which is optically inactive. Why? Due to the external compensation. This is about the optical activity of 2-chlorobutane. दोघांपैकी एखाद्या कंपाऊंडची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही थिअरीमध्ये तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारली जाते. त्यावेळेला हे सगळे पॉईंट्स ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी डिस्कस करताना पहिला पॉईंट त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा, सेकंड त्याचा आपण प्रेझन्स ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे का ते पाहिलं पाहिजे. नेक्स्टमध्ये त्याच्या 2 नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस बनतात का हे थर्ड पॉईंटमध्ये सांगायचं आहे. फोर्थ पॉईंट विल बी डेक्स्ट्रोफॉर्मच्या बद्दल सांगायचं आहे. फिफ्थ विल बी अबाउट लिव्हो फॉर्म अँड सिक्स्थ विल बी अबाउट रेसेमिक मिक्सचर. साधारणपणे 2 किंवा 3 मार्कासाठी हा क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये येतो. आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. व्हिडिओ पुन्हा पहा. कोणत्याही एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी डिस्कस करण्यासाठी एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. आय होप तुम्हाला लेक्चर व्यवस्थित कळालं असेल. समजेपर्यंत व्हिडिओ पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील लेक्चरमध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या म्हणजेच अल्काइल हॅलाइड्सच्या केमिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.